आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कोरडी देवपूजा म्हणजे काय, कोरडी देवपूजा कशी करायची। बऱ्याच जणांना हे माहीत असेल किंवा नसेल। तर बघा, आपल्या घरामध्ये जे देवघर असतं ते अतिशय महत्त्वाचं असतं। जे देवघर आहे ते म्हणजे आपल्या घराचा आत्मा असतो। त्यामुळे बघा, देवांची देवपूजा होणं तर महत्त्वाचंच आहे। घरामध्ये रोज आपल्या देवांची देवपूजा केल्यामुळे, त्यांना स्नान घातल्यामुळे जे काही आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा आहे त्या सगळ्या नष्ट होतात आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढीस लागते। स्वतःला आपल्याला प्रसन्न वाटतं। जे काही दैव तत्व आपण म्हणतो ते जागृत राहतं, आपल्या घरामध्ये चैतन्य राहतं। पण बघा, किती जरी आपण असं म्हटलं तर बऱ्याच जणांचं असं होतं की कामामुळे किंवा काही कारणांमुळे देवपूजा रोज करणं शक्य नसतं। जॉब असतो, व्यवसाय असतो किंवा इतर कामं असतात, लहान मुलं असतात आणि बऱ्याच वेळेला काय होतं की जी गृहिणी असते घरातली तिच्यावरती पण लोड असतो कामाचा, किंवा ज्या महिला आहेत त्यांना जॉब करून घरातलं पण सगळं मॅनेज करावं लागतं, किंवा कोणी जेंट्स देवपूजा करणार असतील तर त्यांच्या मागे पण भरपूर कामं असतात आणि किती जरी वेळ काढायचं म्हटलं तरी नाही शक्य होत ते। बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की ताई, आमच्या देवघरामध्ये खूप मूर्त्या आहेत, खूप फोटो आहेत, त्यामुळे आम्हाला रोज जर देवपूजा करायची म्हटलं व्यवस्थित देवांना स्नान घालून तर ते शक्य होत नाही, खूप वेळ लागतो। पण आम्हाला आमच्या कामामुळे, जॉबमुळे, व्यवसायामुळे हे शक्य नाही। तर काय करावं, त्याला काय पर्याय आहे? लक्षात घ्या, तुम्हाला ज्या ज्या दिवशी देवपूजा करणं शक्य होईल देवांना स्नान घालून, तुम्ही देवांना अवश्य स्नान हे घातलं पाहिजे, तशी देवपूजा केली पाहिजे। पण बघा, बरेच जण असंही करतात की देवपूजा नाही जमत म्हटल्यावरती त्या देवघराकडे कोणी फिरकत पण नाही, किंवा अजिबात दिवा लावला जात नाही, अगरबत्ती लावली जात नाही, धूप लावला जात नाही। कारण का? तर वेळ नाही आम्हाला, किंवा आम्ही देवपूजा प्रॉपर केलेली नाही आहे, देवांना स्नान घातलेलं नाही। मग कशाला दिवा लावायचा, मग कशाला धूप पेटवायचा, कशाला अगरबत्ती लावायची? तर बघा, असं करायचं नाही आपल्याला। जरी तुम्हाला रोज देवपूजा करायला वेळ नसेल तरी देखील तुम्ही अशा प्रकारे कोरडी देवपूजा करू शकता। ती कशी करायची मी तुम्हाला सांगते। कारण बघा, काय असतं, आपल्या देवघराकडे आपण अजिबात लक्ष देत नाही आहे। समजा दिवा पण आपल्या देवघरामध्ये लावल्या जात नाही तर आपल्या घराला दोष लागू शकतो, किंवा जी नकारात्मक ऊर्जा आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या घरामध्ये पसरू शकते। तुम्ही फक्त दिवा जरी लावला देवासमोर तरी देखील आपल्या घरामध्ये चैतन्य निर्माण होतं। त्यामुळे बघा, अशी ही कोरडी देवपूजा आपल्याला करायची आहे। कशी करायची हे मी तुम्हाला सांगते। त्यापूर्वी मी तुम्हाला सांगेल, ज्या ज्या दिवशी तुम्हाला शक्य आहे त्या दिवशी अवश्य तुम्ही देवांना स्नान घालून अशी देवपूजा करायची आहे। आता बघा, रोज शक्य नाही आहे तर काय करायचं, तुम्ही आपल्या देवघरामधला जो दिवा आहे तो तुम्ही रोज सकाळ संध्याकाळ प्रज्वलित करा। एक तरी वेळेला तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे, सकाळी किंवा संध्याकाळी। आता जॉबवरून तुम्ही, ऑफिसवरून संध्याकाळी किंवा रात्री उशिरा येत आहे, मग हा वेळ असेल तुमच्याकडे तर अवश्य तुम्ही जेव्हा कधी याल तेव्हा व्यवस्थित तुम्ही स्वच्छ व्हा, स्वतःची स्वच्छता आधी करा। आणि त्यानंतर काय करायचं आहे तर आपल्याला आपल्या देवघरामधला जो दिवा आहे तो प्रज्वलित करायचा आहे। सकाळी आपण जेव्हा कधी उठू तेव्हा स्वच्छ तुम्ही अंघोळ करून घ्या आणि त्यानंतर फक्त देवघरामधला जो दिवा आहे तो प्रज्वलित करा। त्याचबरोबर जी अगरबत्ती आहे ती लावायची आहे, किंवा तुम्ही धूप लावत असाल तर तो लावा। जरी तुम्ही आता देवांना स्नान घातलेले नाही आहे, तुम्हाला वेळ नाही आहे, तर तुम्ही दिवा लावायचा आहे देवघरासमोर, अगरबत्ती किंवा धूप लावायचं आहे। बघा, छान सुवासाने मन प्रसन्न होतं आपलं, आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होतात, वाढीस लागतात। त्यामुळे आपल्याला हे करायचं आहे। आता काय करायचं आहे, तुम्ही कापूर आणून ठेवा। जो कुठला कापूर अवेलेबल होईल तो तुम्ही आणा, आयुर्वेदिक कापूर आणा किंवा मग साधा आणा।
आणि आपल्या देवघराच्या शेजारीच तो ठेवायचा आहे आणि एक कापराची वडी तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी ती जाळायची आहे. कापूर जाळत असताना फक्त तुम्ही गणपती बाप्पांची तरी आरती म्हणा. बघा, बाकीच्या आरती म्हणायला तुम्हाला वेळ नसेल, येत नसतील, काहीही हरकत नाही. गणपती बाप्पांची आरती सर्वांना माहीत असते. फक्त ती जरी आरती तुम्ही म्हटली तरी चालेल. आरती करत असताना घंटानाद करा. घंटानादाने काय होतं, घरामधली जी काही वाईट शक्ती असतात, नकारात्मक ऊर्जा जी दडून बसलेल्या असतात, तग धरून बसलेल्या असतात, त्या दूर होतात. त्यामुळे बघा, घंटानाद तुम्ही सकाळी करत चला, संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला तुम्ही अशा प्रकारे घंटानाद करून आरती म्हणायची आहे. हे खूप सोपं आहे. तुम्हाला आता ऐकताना वाटत असेल की खूप जास्त वेळ लागेल, पण बघा 5च मिनिटं लागतात. फक्त दिवा लावणे. तेल पण जे आहे ना दिव्याचं, ते देवघराच्या शेजारी एखाद्या बॉटलमध्ये तुम्ही भरून ठेवा, दिव्यासाठीचं वेगळं तेल. खूप सोपं पडतं ते. आणि दिवा लावायचा, उदबत्ती किंवा धूप पेटवायचा, कापूर जाळायचा आणि आरती म्हणायची आहे आपल्याला. एवढंच करायचं आहे. जर तुम्हाला रोज देवांना फुलं वाहणं शक्य असेल तर तुम्ही अवश्य ती फुलं वाहू शकता. पण एवढी गोष्ट लक्षात घ्या, जी तुम्ही वाहिलेली फुलं आहेत ती दुसऱ्या दिवशी मात्र तुम्हाला आठवणीने काढायची आहेत. जर नवीन तुमच्याकडे ताजी फुलं असतील तर ती फुलं तुम्ही अशा प्रकारे देवांना अर्पण करू शकता. पण तीच फुलं आठवडाभर ठेवणं हे अत्यंत चुकीचं आहे. जर तुम्ही तीच फुलं आठवडाभर तशीच ठेवली तर प्रचंड प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये तयार होतात. यामुळे काय होतं, घरामध्ये वाद विवाद, भांडणं लागतात, नवरा बायकोंमध्ये वाद होतात किंवा घरातल्या सदस्यांमध्ये वाद होतात, आजारपण येतात. त्यामुळे बघा, असं जे फुलं असतात किंवा आपण म्हणतो ना पानं असतात, तर ती देखील आपल्याला ठेवायची नाहीत. दुसऱ्या दिवशी लगेचच ते निर्माल्यामध्ये आपल्याला टाकून द्यायचे आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या देवघरामध्ये एवढ्याच मूर्त्या ठेवा की ज्यांची तुम्हाला सेवा करणं शक्य होईल. काय करतात लोक, बऱ्याच मूर्त्या, बरेच फोटो हे देवघरामध्ये ठेवले जातात आणि त्यांची आपल्याला सेवा करणं शक्य होत नाही. लक्षात घ्या, तुम्हाला जर देवपूजा पण करायला वेळ नसेल तर तुम्ही अशा प्रकारे देवांच्या मूर्त्या, फोटो आणणं टाळायचं आहे. मोजक्याच मूर्त्या ठेवायच्या आहेत आणि त्यांचंच विधिवतपणे तुम्ही पूजन करायचं आहे. बघा, खूप जास्त मूर्त्या, फोटो असतील तर देवपूजा करायला देखील तितकाच वेळ लागतो. जर तुमच्याकडून हे होणार नसेल, देवपूजा रोजच्या रोज करणं किंवा प्रॉपर ते करणं जमणार नसेल तुम्हाला, तर तुम्ही एवढ्या मूर्त्या किंवा फोटो घेणं टाळायचं आहे. तुमच्याकडं आता समजा एखादी मूर्ती आहे तुमच्याकडे, एखाद्या देवाची किंवा फोटो आहे, पण तुमच्याकडून ती सेवा होत नाही आहे किंवा देवपूजा रोजच्या रोज होत नाही आहे, तर काय करा, तुम्हाला ज्या देवांची सेवा होत नाही आहे त्या मूर्त्या किंवा फोटो तुम्ही विधिवतपणे विसर्जित केल्या तरीही चालतील. मूर्ती विसर्जन करताना दही भात सोडायचा आहे आणि तुम्हाला अशा प्रकारे त्या मूर्ती विसर्जित करायच्या आहेत. कारण बघा, आपण मूर्ती, फोटो घेतो, आपण सेवा करू यावरती म्हणून, पण आपल्याकडून सेवा जमत नाही किंवा त्या देवाचं आपल्याला साधं नामस्मरण करणं देखील शक्य होत नाही. आणि काय होतं मग, जर रोज आपण देवपूजा पण करत नसू, काहीच करत नसू त्या देवाचं, तर आपल्या घराला दोष लागू शकतात, घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढू शकते. त्यामुळे बघा, एवढेच देव ठेवा की ज्यांची तुम्हाला सेवा जमणार आहे किंवा तुम्हाला रोज देवपूजा करणं जमत नसेल तर अगदी मोजकेच देव तुम्ही देवघरात ठेवा, फोटो जे आहेत ते देवघरात ठेवा. खूप जास्त मूर्त्यांची किंवा फोटोंची गर्दी करायची नाही, कारण जितक्या मूर्त्या, फोटो जास्त तेवढाच तुम्हाला वेळ पण लागणार आहे. जर मूर्त्या, फोटो कमी असतील तर तुम्हाला कदाचित रोजच्या रोज देवपूजा करणं शक्य होईल, हे लक्षात घ्या. आता बघा, आपल्या कुलदेवीची जी सेवा करणं असतं ते खूप महत्त्वाचं असतं. पण आता ज्यांना रोजची देवपूजा करणं देखील शक्य नाही, तर त्यांना काय प्रश्न पडणार की एवढा व्याप आहे कामाचा आमच्या मागे, आम्हाला देवपूजा पण जमत नाही, मग कुलदेवीची सेवा आम्ही कशी करणार? तर लक्षात घ्या, रोज आपली जे मी म्हणते ना कोरडी देवपूजा, देवासमोरचा दिवा लावला, अगरबत्ती लावली, धूप लावला,
की तुम्ही काय करायचं आहे, फक्त 11 वेळा तुमच्या कुलदेवीचं कुलदेवाचं नामस्मरण करा, फक्त 11 वेळा. आणि कुलदेवीचं स्मरण तुम्हाला येत नसेल किंवा जप माहीत नसेल तर ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या नवारण मंत्राचा फक्त 11 वेळा तुम्ही जप करा. तुमची कुलदेवीपर्यंत जी सेवा आहे ती नक्कीच पोहोचेल. बघा, कुलदेवीला पण साधी सोपी अशी सेवा पसंत पडते. फक्त तुमच्या शुद्ध मनाने ती सेवा केलेली पाहिजे. पूर्ण श्रद्धेने ही सेवा तुम्ही करा. बघा, तुम्हाला कशाचीच कमतरता पडणार नाही. कारण आपल्या कुलदेवीला, देवांना माहीत असतं की आपण किती कष्ट करतोय, खूप आपण मेहनत घेतोय. त्यामुळे बघा, जो कोणी मनापासून सगळं करतो ना, त्याचं सगळं जे काही आपण म्हणतो ना भोळी भाबडी सेवा जी असते ती देव स्वीकार करतो म्हणजे करतोच. तर बघा, या सेवा तुम्ही करू शकता. जर तुम्हाला रोजची देवपूजा प्रॉपर अशी जमत नसेल, एवढं तरी तुम्ही करा. ज्या दिवशी रांगोळी घालणं शक्य होईल देवघरासमोर, त्या दिवशी अवश्य तुम्ही देवघरासमोर एखादी छोटीशी का होईना फुलाची रांगोळी काढा, स्वस्तिक काढा, लक्ष्मीचे शुभ चिन्ह काढा, उंबरठ्याच्या जवळ ही चिन्ह काढा. तुम्ही जेव्हा कधी वेळ असेल तुम्ही या गोष्टी करू शकता. आणि अजून एक मी तुम्हाला सांगते, तुम्ही जरी देवपूजा करत नसाल तरी देखील ही एक गोष्ट तुम्ही करायला सुरुवात करा किंवा एक सवय लावून घ्या त्या गोष्टीची. बघा, तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा नक्कीच वाढणार. तुम्हाला कुठल्याच बाबतीत कसलीच अडचण येणार नाही. आणि ती जी गोष्ट आहे ती म्हणजे तुळशीसमोर दिवा लावणे. रोज संध्याकाळी तुम्हाला तुळशीसमोर दिवा लावायचा आहे. एक पणती जी आहे ना, ती पणती तुम्ही करा आणि रोज ती पणती तुम्हाला तिथे प्रज्वलित करायची आहे. तुम्ही जरी म्हणजे जॉब आहे तुमचा, व्यवसाय आहे, उशीर होतोय घरी जायला, जेव्हा कधी तुम्ही घरी जाल तेव्हा तुम्ही अवश्य तुळशीसमोर असा दिवा लावायला विसरू नका. जेव्हा तुम्हाला सवय होईल ना या गोष्टीची, तेव्हा तुम्हाला बघा या कामाचा किंवा या काम नाही म्हणता येणार, पण या गोष्टीचा कंटाळा येणार नाही. या उलट तुम्हाला तुमच्या घरामध्ये खूप पॉझिटिव्ह एनर्जी आलेली जाणवेल. तुम्ही करायला सुरुवात करा ही गोष्ट. बघा, नक्कीच खूप चांगला फरक तुमच्या आयुष्यामध्ये याने पडतो. आता बघा, ज्यांना रोज देवपूजा करणं शक्य नाही आहे, म्हणजे देवांना स्नान घालणं शक्य नाही, त्यांनी काय करायचं आहे, पौर्णिमा, अमावस्या अशा तिथींना तरी देवांना स्नान घालायला विसरू नका. त्या दिवशी तरी आपल्याला प्रॉपर अशी देवपूजा मात्र करायची आहे, हे लक्षात घ्या. किंवा तुम्ही आता जॉबला चाललेला आहात किंवा तुमच्या कामाला जात आहात, तर त्या वेळेमध्ये तुम्ही देवाचं नामस्मरण करा किंवा गणपती बाप्पांचं जे गणपती स्तोत्र आहे त्याचं श्रवण करा. ज्यांना तुम्ही गुरु मानताय त्यांचं स्मरण करा. या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. स्वयंपाक करताय तर तुम्ही अशा वेळेला काय करायचं आहे, नामस्मरण तुमचं सुरू ठेवायचं आहे देवांचं, कुलदेवीचं. तर बघा, अशा प्रकारे ही जी कोरडी देवपूजा आहे तुम्ही करू शकता. लक्षात घ्या, देवघरासमोर सकाळ संध्याकाळ फक्त दिवा आणि एक अगरबत्ती एवढं तरी आपल्याला लावायचंच आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. फक्त देवघर असून उपयोग नाही, तर आपल्याला तिथे एक दिवा हा नक्कीच लावायचा आहे. बरेच जण देवघराकडे फिरकत नाहीत आणि कधीच देवघरामध्ये दिवा पण लावत नाहीत. हे अत्यंत चुकीचं आहे. यामुळे आपल्या घराला नक्कीच काहीतरी दोष लागू शकतात. त्यामुळे बघा, जर ही चूक तुमच्याकडून घडत असेल तर आत्ताच ती थांबवा आणि आत्तापासून तुम्ही लगेचच देवघरामध्ये दिवा लावायला सुरुवात करा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे सगळ्यांना ही माहिती कळेल आणि नक्कीच बऱ्याच जणांना या माहितीचा उपयोग होईल.